सांगितलेलं सगळं नीट ध्यानात आलंय ना तुमच्या? हो माई साहेब. काय दिरंगाई नाही पाहिजे हा कशात. सगळं काम व्यवस्थित पार पडलं पाहिजे. सगळं नीट होईल. चला या. येतो माई साहेब. जालिंदर, यो सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट घातलाय खरा, पण या एवढ्या सगळ्या मिटिंगा करून आता थकाय झालं बघा. नाही माई, थकायला होणार की. एवढं काय हो, सभा मीटिंग्स केवढे आहेत ते. पण एक आनंदाची गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. आपल्या या सोहळ्याची अख्ख्या जिल्ह्यात चर्चा आहे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो, पक्षश्रेष्ठींची नाराजी दूर होईलच. चांगलंय. बरं मला सांगा, तेज प्रताप कुठे आहे? असं कुठल्या कामात अडकलेत ते? वैदे, वैदे, मामा म्हणून जरा लक्ष नाही तुमचं. आणि आहे की मामा म्हणून हाच लक्ष, पण कसं असते, हे तरुण पोरांचं रक्त असते की नाही, त्याचं सळसळ. नाही मी बघतो, मी फोन करून इव्हेंट किती महत्वाचा हे पण सांगतो त्यासनी. बघा तुम्ही, खडसावून सांगतो. माई साहेब, अजून काही पत्रकार येणार आहेत, ते बाईट द्यायला लागणार. बर. हॅलो, काय करताय? झालं जेवण? हो. नाही म्हणजे काय झालं? तुमचा आवाज का असा येतोय? काय काय नाही. स्नेहा, स्नेहा, अहो काय झालं? नाही. अहो तुम्ही का रडतायत? हे बघा, हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि मला सांगा ना काय झालंय. आपल्या लग्नाला घेऊन काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हे बघा, तुम्हाला काही प्रेशर असेल ना तरी तुम्ही अगदी मोकळेपणाने सांगा आम्हाला. अहो मला खरंच कळत नाही. मी कसं सांगू तुम्हाला? हे बघा, काहीही प्रॉब्लेम असेल ना तरी तुम्ही मला मोकळेपणाने सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर मिळून काहीतरी सोल्युशन काढू. प्लीज. अहो वैदेही. हा, वैदेहीचं काय? वैदेही. हॅलो हॅलो हॅलो, स्नेहा तुम्ही आहात का? हॅलो. हा पप्पा फोन का कट कर? बस ऑफ केलाय मी. तो बेअक्कल मुली, तू काय डोक्यावर पडलीस का? आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी गावभर काय सांगत सुटलीस? परेशला काय सांगत होती? बहिणीला किडनॅप केले ती त्याला सांगत होतीस? बाबा, तसं तुला तर ना घरात पाहुणेत म्हणून वाचली तू, नाही तर असं ना मुस्कडच फोडलं असतं तुझं. अरे एका मिनिटात लग्न मोडतील ते लोक. अक्कल का काही? शांत बस, रडू नको. कोणतरी आलंय, लोकांसमोर उभं रडारड नको. डोळे पुस, पुस डोळे दे. शांत उभी राहा एकदम. पुष्पाताई, म्हणजे ताईसाहेब, आपण स्वतः
सुमन, ताईसाहेब तुम्ही थेट मुद्द्यावरच येते. आता मला कोणी सांगितलं, कसं समजलं, यात वेळ नको घालवायला. तुमची मुलगी कुठे आहे हे माहिती आहे मला. कुठे आहे ताईसाहेब वैदे? नाही तुम्ही सांगा ना आम्हाला, आम्ही लगेच जातो तिला घ्यायला. तायडे लगेच तुम्ही सांगा कुठे आहे वैदे, कुठे ठेवलंय? हो 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 सगळं सांगते. आधी शांतत व्हा. ए पोरी, नाव काय ग तुझं? स्नेहा. स्नेहा, आईला जरा आत घेऊन जा, तिला पाणी वगैरे दे. मला जरा धनाजीरावांशी बोलायचं. काय काय बोलायचंय? नाही काय बोलायचंय तुम्हाला? माझी वैद्य सुखरूप आहे ना? तिला काही झालेलं नाहीये ना? हे बघा बघा ताई, तुमच्या पाया पडते, मला सांगा माझी वैद्य कुठे आहे? आम्ही जातो तिला घ्यायला लगेच. तुमच्या वैदेईला काहीही झालेलं नाहीये. हा, आत्ता तुम्ही आज जा, मला धनाजीरावांशी महत्वाचं बोलायचं. नाही हे बघा ताईसाहेब, जे काय असेल ना ते इथं माझ्या समोर सांगा. तुम्ही कुठे आहे वैद्य? सुमन, ऐक जरा. हे स्नेहा, पण असं काय करताय? हा ताईसाहेब तुम्ही सांगा ना काय झालंय नक्की. हा कुठे आहे वैद्य? हे तायडे अगं सांग ना तू त्यांना. हो असं ताईसाहेब काय झालंय काय? धनाजीराव बसा. नाही राहू दे, ठीक आहे, काय अडचण नाही, बोला ना. बसा. काय झालं ताईसाहेब? तुमच्या घरावर नांगर फिरायची वेळ आली. काय काय बोलताय ताईसाहेब तुम्ही? मला काय? खूप मोठं संकट तुमच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचलंय. आता या संकटाला संधी बनवून तुम्ही त्याचं सोनं करू शकता, जर माझं ऐकलं तर. जर का नाही ऐकलं तर हो, त्याचा नव्हतं व्हायला वेळ नाही लागणार. प्रश्न विचारून बेजार करतात बाबा ही माणसं. झाले सगळे इंटरव्ह्यू, आता थकलो आम्ही, निघतो. नाही माई, अजून 2-3 पत्रकार आहेत, त्यांना बाईट द्यायला लागणार आहे आपल्याला. आत्ता ते एवढे इंटरव्ह्यू दिले, अजून काही वेगळं बोलायचं? त्यांना उद्या सकाळी बोलवा, सकाळी बघूया. माई असं कसं इथनं परत पाठवायचं होत्यास मी? उगाच बाहेर वार्ता वाईट होईल आणि ते दैनिक गाजावाजी यायची, सगळीकडे गाजावाजा करते. शाब्दिक खोट्या बऱ्या जमतात, काम पण जमलं तर बरं होईल नाही का? बोलवा. काय दादा या, मॅडम या. नमस्कार. नमस्कार माईसाहेब. या बसा. फोटो व्हिडिओ ते सगळं राहू द्या, आम्ही जरा थकलोय. एक काम करा, एक एक करून सगळे प्रश्न विचारा, आम्ही त्याचं सारासार एक उत्तर देऊ. विचारा. माईसाहेब मला सांगा, हा जो सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट घातलाय तो समाजकारणाचा भाग आहे की राजकारणाचा? माईसाहेब, जिल्ह्यातील इतर नेत्यांना मुद्दामून डावलं जात आहे, यात काही गटात नाराजी आहे का?
माई साहेब, हा इव्हेंट सत्तेच्या पुढच्या पिढीसाठी पाया घातला गेलाय असंही बोललं जातंय. हे खरं आहे का? याच्यासाठी थांबवून घेतलं आम्हाला. प्रश्न चांगले आहेत तुमचे, पण आम्हाला सांगा, तुम्ही इथे आमच्या इव्हेंटची बातमी करायला आलायत का आमच्या प्रतिक्रियेची? माईसाहेब, अहो माईसाहेब, माईसाहेबांना बोलवतो तुम्ही असं काय करतात? आम्हाला जाऊ दे त्यांच्याकडे. शांत शांत तुम्ही शांत शांत. माईसाहेब, अहो आता तुम्हीच काय असेल तो आमच्या संघ न्याय करा. आम्ही तुमच्या दारात आलोय. माईसाहेब, काय तरी आमच्या संघ न्याय करा. जगताप, तुमच्या भोंग्याचा व्हॉल्यूम थोडा कमी ठेवा. कसला न्याय पाहिजे ते बोला. माईसाहेब, अहो तुम्हीच आमच्यासारख्या गरिबांच्या काय वरी आहेत. तुम्ही तर अख्ख्या रमावतीची आई आहेत, आई. म्हणून त्याच हक्कानं आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलोय. लय मोठी आशा घेऊन आलोय. आम्हाला न्याय मिळून द्या. न्याय झाले उपमा देऊन, आता मुद्द्यावर या आणि बोला. बाईसाहेब, माझ्या पोरीला पळवून नेलंय. म्हणजे ज्या पोरीचं लग्न ठरलंय तिला? नाही बाईसाहेब, ती थोरली मुलगी माझ्या धाकट्या मुलीला पळवून नेलंय. तुमच्या मुलीचं नाव काय? मुलीचं नाव वैदेही धनाजी जगताप. माई, कोणी केली रे ही हिम्मत? कोणी केली एवढी हिम्मत? रमावतीत माई साहेब असेपर्यंत पोरीबाळींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आम्ही. पण आज जे काही झालंय ते खुणास्पद आहे. जालिंदर, SP ऑफिसला फोन करा. आपली माणसं, यंत्रणा सगळं कामाला लावा. या प्रकरणात जातीनं लक्ष घाला. ज्याने कोणी रमावतीच्या पोरीला हात लावला असेल त्याचा हात तोडू आम्ही. बाईसाहेब, तुम्ही खरंच त्याचे हातपाय तोडणार? चौकात भले आम्हाला जेल झाली तरी चालेल. माई साहेब, आम्हाला माहिती आहे तो माणूस कोण आहे. फक्त नाव सांगा त्याचं. कोण आहे तो नाराधाम? त्याचं नाव आहे तेज प्रताप मक्तेदार. जगताप, काय बोलताय कळताय का तुम्हाला? तुमच्या पोरीचं लग्न लावतोय आम्ही आणि तुम्ही आमच्या पोरावर आरोप करताय. माई साहेब, अहो तुम्ही माझ्या मोठ्या पोरीचं लग्न लावून देताय स्वतःच्या हाताने, आणि तुमचा मुलगा
तेज प्रताप मक्तेदार माझ्या धाकट्या मुलीला पळून नेतो. धनाजी उगाच कांगावा करू नका. माईच्या दरबारात अन्याय सहन केला जात नाही, न्याय मिळतोच. पण आरोप करण्याआधी ना 10 वेळा विचार करा. आणि त्याआधी हा जो काही गाव गोळा केलाय ना तो तमाशा थांबवा. जाऊ बाई, तुम्ही यात पडू नका. माई काय घडले ते तर कळू दे. बाबूवर आरोप करतायत ते. आई म्हंटल ना. ए फुटकळी एजंट, तुझी पोरगी कशी आहे आम्हाला काय माहिती नाही काय? इलियासला पळून दुसऱ्याचा हात धरून तू आमच्या तेज प्रतापचं नाव घेतोस. आता घेऊन तर बघ, नाही जीभ हासडली ना तर मारा मारा, तुम्ही आम्हाला सारा, आमचा जीव घ्या तुम्ही. बरोबर आहे, गरीबाला वाली नाही म्हणतात ते खरं आहे. देवा आता वाचू रे बाबा. आमच्यावर अन्याय करायचा आणि वर आम्हालाच पायाखाली तुडवायचं. अरे काय नाही, ते मोठी माणसे तुम्ही, तुम्हाला आम्ही काय म्हणणार? अक्का साहेब, तुम्ही माझ्या पोरीला बँकेत नोकरी दिली, तेज प्रताप मक्तेदारांनी माझ्या पोरीला पळवून नेलं. काय होणार तिचं? तिच्या संग काय वाईट तर नसन झालं? माईसाहेब आमचं थोडं ऐकून घ्याल का? कसं आहे ना, विषय पोरीचा आहे. हे बघा, आहोत आम्ही बोजाखाली आहोत, आमचे हात दगडाखाली आहेत. आमचं काहीच म्हणणं नाही. अहो नेलं असेल त्यांनी आमच्या पोरीला, पण तुम्हीच आमच्या पोरीला परत आणून देऊ शकता. हा, तेवढं उपकार होतील बघा, तेवढं न्याय करा आमच्यावर. हा, माईसाहेब, वैद्य ही आमच्या मुलीसारखीच आहे. माईसाहेब, तुम्हाला पण पोरगी आहे ना हो? तुमच्या पोरीच्या बाबतीत असं झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? आणि तुम्ही आत्ताच बोलल्या की पोरीच्या केसाला पण धक्का लागणार नाही. मग आता जो न्याय करायचा आहे तो तुम्हीच करा माईसाहेब. वाटल्यास आमच्या पोरींची लग्न नाही केली तरी चालतील, पण आमच्या वैदेहीला परत करा. बिनबुडाचा आरोप करायचा नाही आमच्या तेज प्रतापांवर. आणि जगताप, तुमच्या पोरीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही हा शब्द आहे आमचा. जालिंदर, हा माई, तेज प्रतापांना फोन लावा. माई फोन लागत नाहीये. थंडरला बोलवा. ए थंडर कुठायच रे? लवकर बंगल्यावर ये. आल्यावर सांगतो तुला. ये.
कुठे आहेत तेज प्रताप? कुठं आहेत? आपले फार्म हाऊसवर फार्म हाऊसवर बघितलं, तिथंच माझ्या पुरीला घेऊन गेले ते किडनॅप करून, आणि त्या खोलीत कुठेतरी कोंडून ठेवला असं त्यांनी. लय हाल झाले तिचे. देवा, तिच्या सगळं काही वाईट साईट घडायला नको. तिथंच नेऊन त्यांनी कोंडून ठेवलंय माझ्या मुलीला. हो एजंट जगताप, तोंड सांभाळून बोला. तेजादाबद्दल एक शब्द खपून घेणार नाही मी. मायसाहेब, या सगळ्यात तेजादांचं काही संबंध नाही. तेजादांनी काहीच केलं नाही. जे केलं खंडार, बाबूनी काही केलं नाहीये ना? तेच सांगाल. मग गप्प बस ना. यांना उत्तर द्यायला आपण बांधील नाही. माय ग, आपल्याला माहितीये ना आपला बाबू कसा आहे ते. आणि हा चकाकणाला आरसा कशाला? ते म्हणतायत ना की त्यांची मुलगी फार्म हाऊसवर आहे म्हणून. मग आपण जाऊन बघूया ना. तिकडं गेल्यावर समजांना कळेल. आमचे तेज प्रताप धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे. गाडी काढा. मागे माझ्या जवळ यायचं नाही. एक मिनिट, शांत व्हा तुम्ही. मागे हा, मागे अहो काय, अहो घाबरू नका तुम्ही. थांबा बरं एक मिनिट. जवळ यायचं नाही, मी आधीच सांगते. अहो एक मिनिट, घाबरू नका तुम्ही. अहो काय काय करताय तुम्ही? दार उघडायला सांग. हा, तुझ्या माणसांनी बाहेरून दार बंद केलंय, दार उघडायला सांग. काय म्हणला? तुझ्या माणसांनी बाहेरून दार बंद केलंय, ते उघडायला सांग. बाहेरनं दार बंद केले? सांग दार उघडायला. एक मिनिट, मी बघतो. एक मिनिट. तेज प्रताप,